मी कोल्हापूरला आल्यानंतर आपल्या प्रसारमाध्यमामध्ये मी पाहिलं, या ऑडिओ क्लिपची मला काही माहिती नाही. मी घेतल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करेन. परंतु आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणींनी त्यांच्या वतीनं सूत्रांनी जाहीर केलं की बाबा आम्ही लवकरात लवकर कोर कमिटीची बैठक घेऊन आपल्या पक्षामध्ये हा जो जे मतभेद चालू आहेत ते आम्ही निश्चितपणे संपवून वाटते सुनेत्रा पवार बहिणी या सगळ्या हे पेल्यातलं वादळ ठरेल आणि वादळ शांत होईल. पण पेल्यातलं वादळ असलं तरी अजित पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहेत, अशा पद्धतीची चर्चा आहे. आपल्याच वरिष्ठ नेत्याबद्दल नाही, मी अजून काही ऐकून घेतलं नाही. मी उद्या समजून घेईन आणि त्यावर भाष्य करेन. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. तटकरे साहेबांना शिवाय देण्यासाठी प्रयत्न केला. आता तटकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत आणि मला वाटते म्हसळा नगरपालिकेचा जो नगराध्यक्ष निवडलेला होता त्याला राजीनामा देऊन तटकरे साहेबांचा नगराध्यक्ष त्यांच्या मतदारसंघातला केलेला आणि उपाध्यक्ष हा शिवसेनेचा होणार आहे अशी मी बातमी ऐकलेली आहे. मला वाटते शिवसेना आणि राष्ट्रवादीचं रायगडमधील भांडण हे लवकरच संपेल आणि एकनाथ शिंदेसाहेब आणि तटकरे साहेब यासाठी प्रयत्न करत आहेत. सगळे पक्षातले हे सगळं ऑडिओ क्लिपचं प्रकरण पाहता येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदिती तटकरेंचं पद काढून घेतलं जाईल अशा पद्धतीचा एक दावा रोहित पवारांनी केला. आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. वास्तविक त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलावं हे एक फार मोठं आश्चर्य आहे आणि म्हणून ज्या वेळा सुनेत्रा पवार बहिणी जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे ते घडेल. गोकुळच्या संदर्भात